संकेत, मला बोलायचं तुझ्याशी थोडं. रश्मी, हा काय टोन आहे? काय झालंय? तुला माझ्या जॉब न करण्याचा इतका त्रास होता तर मला बोलायचं ना. गाव बाजार करायची काय गरज होती? रश्मी, मला सांग जरा नक्की काय झालंय. मला सरिता मावशी म्हणाली की ती आपल्या एका नातेवाईकांच्या लग्नाला गेली होती. तिथे तू एका नातेवाईकाला म्हणालास की रश्मीने जॉब सोडल्यापासून सगळी जबाबदारी माझ्यावर आलीये. रश्मी मला समजूनच घेत नाही. रश्मी, तुला हे कोणी सांगितलं? सरिता मावशीनी. सरिता मावशीला कोणी सांगितलं? आपल्या एका नातेवाईकाने, ज्याला तू असं म्हणालास. हसू नकोस, मला सांग, तू असं म्हणालास का? अगं वेडे, तुझे कान भरतात लोकांनी, तुला कळतच नाहीये. म्हणजे कुणीतरी तुला सांगितलं की तू जॉब करत नाहीयेस, त्याचा मला प्रॉब्लेम आहे, बरोबर ना? अगं वेडे, जेव्हा मला जॉब नव्हता ना तेव्हा तू तुझ्या पगारात हे अख्खं घर सांभाळलंस, सगळ्यांना पोचलंस. त्याची मला खूप किंमत आहे. आणि तुझं इतकं इम्पॉर्टन्स माहित असून सुद्धा मी कुणाजवळ जाऊन असं बोलेन का? मग बाकीचे असं का बोलतायत? कारण आपला संसार सुखात सुरू आहे. माझ्या वाट्याला सोन्यासारखी बायको आली आहे, त्यांच्या कुटुंबाच्या वाट्याला नसेल आली तशी सून किंवा बायको, म्हणून भरत असतील कान उगीच. मीना, मला कळतच नाही. मी उगाच तुझ्यावर अविश्वास दाखवला. इट्स ओके का? संसारात चालतं एवढं. नाही, हे नात्यात खूप डेंजर आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच पाहिजे. आपण ना आपल्या शेवटपर्यंत एक गोष्ट फॉलो करायची. बर, कोणती? हे बघ, तुझ्याबद्दल किंवा माझ्याबद्दल आपल्याला कुणी काही बोललं ना तर आपण तिथे काहीच बोलायचं नाही. आपण काय करायचं, घरी यायचं, एकमेकांसमोर बसायचं आणि खरं खोटं काय ते करायचं. करेक्ट. यालाच तर म्हणतात ना परफेक्ट संसार. हा, आणि आता असंच कायम सोबत राहू एकमेकांच्या. आणि कान भरणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू. सॉरी पुन्हा एकदा. गप्पस ग. बरं मला सांग, तू मार्केटमध्ये वगैरे जाऊन आली आहेस, मी मस्तपैकी तुझ्यासाठी आल्याचा चहा टाकू? नाही, आलं नको. तू ना इलायची घालून चहा कर. ती तुला आठवते आपण एकदा कोल्हापूरला गेलो होतो, तिथे तो इलायची टाकून, अरे यार काय चहा होता यार तो. ऐक ना, आपण पुन्हा जाऊया तिकडे चहा अरे प्यायला. डन. बरं आता आपण डेट्स काढूया आणि लगेच प्लॅन करूया. डन.